श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 13 फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे गणेश जयंती. तर ही जयंती जी आहे तर ती मंगळवारी आल्यामुळं या दिवशी अंगारक योग तयार झालेला आहे. तर पहा, हा अंगारक योग हा 6 महिन्यानंतर येत असतो आणि माघ महिना चालू झालेला आहे आणि माघ महिन्यामधील शुक्ल पक्षामध्ये जी चतुर्थी येते तिला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता, त्यामुळे या दिवशी गणेश जयंती ही साजरी केली जाते. आणि या योगावरती जर आता मंगळवार आलेला आहे आणि ज्यांना कुणाला चतुर्थीचे व्रत जे पकडत नाहीत आणि ज्यांना चतुर्थीचे व्रत करण्याची इच्छा आहे तर त्यांनी या दिवसापासून चतुर्थी व्रत करायला सुरुवात करू शकता. म्हणजे महिन्याला ज्या चतुर्थ्या येतात ते चतुर्थी पकडण्यासाठी हा अंगारक योग आहे, या योगापासून सुरुवात केली. तर पहा, उद्या मंगळवार आणि गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी हा अंगारक योग तयार झालेला आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. त्यामुळेच पहा, आपल्याला गणपती बाप्पांची पूजा अर्चा करायची आहे, भरपूर साऱ्या सेवा करायच्या आहेत आणि त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. तर आपल्याला पहा, अतिशय प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. 21 दुर्वांचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर आयुष्यातले संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य हे नष्ट होऊन जातील आणि त्याचबरोबर पहा, आपल्या ज्या बी मनोकामना आहेत त्यासुद्धा पूर्ण होण्यास मदत होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय आपण आवर्जून ह्या तिथीला करा. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी या 21 दुर्वांचा उपाय तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर त्यामुळे काय होईल की मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. माघ महिना हा सुरू झालेला आहे आणि ह्या माघ महिन्यामध्ये आणि ह्या गणेश चतुर्थीच्या दिवशी जर आपण पवित्र गंगेमध्ये जाऊन जर स्नान केलं तर आपले जे काही पापं आहेत ते नष्ट होऊन जातात आणि आपल्याला त्यांचे भरभरून सर्व देवी देवतांचे आशीर्वाद देखील लाभले जातात. कारण असं म्हटलं जातं की ह्या महिन्यांमध्ये जे सर्व देवी देवता आहेत तर ते जे पवित्र गंगा आहे त्यामध्ये वास करत असतात. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि विघ्ननाशक आहेत. गणपती बाप्पा हे सर्व विघ्न दूर करणारी देवता मानली जाते. त्यामुळेच पहा, आपण जे बी कार्य करतो त्यावेळेस सर्वात अगोदर आपण गणपती बाप्पांची पूजा अर्चा करूनच कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करतो. त्यामुळे काय होते की कोणत्याही आपल्या कार्यामध्ये विघ्न निर्माण होत नाही. जर उद्या आपण हा 21 दुर्वांचा जर उपाय केला तर आपल्या घरामध्ये पहा, जे मुलं असतात लहान त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होईल. ते कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या शोधात असतील किंवा ते कोणताही व्यवसाय करत आहेत किंवा त्यांना पदवी धारण केली परंतु नोकरी प्राप्त होत नाही आहे, तर अशा वेळेस त्यांना त्यांचे जे काही संकट आहे, अडचणी आहेत त्या सर्व दूर होऊन जातील आणि त्यांना यश प्राप्त होईल. त्याचबरोबर आपल्यावर वारंवार काही ना काही संकट येत आहे. आपले महत्त्वाचे कामही पूर्ण होत नाही. आपण खूप सारी मेहनत करत आहोत, खूप सारं कष्ट करत आहोत, परंतु आपल्याला त्या मेहनतीला, कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. म्हणजेच आपल्याला जे यश संपादन व्हायला पाहिजे किंवा जो मोबदला मिळायला पाहिजे तो मिळत नाही. तर आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे आणि आपली खूप दिवसापासून एक इच्छा आहे आणि ती खूप कष्ट केले तरी पूर्ण होत नाही किंवा आपल्या घरामध्ये मोठे मुलं आहेत आणि मुली आहेत, त्यांचं लग्न जमत नाही. खूप प्रयत्न केले तरीसुद्धा त्यांचं खूप वय झाले तरीसुद्धा त्यांचं लग्न हे जमत नाही. त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता. किंवा तुम्ही सेकंड मॅरेज करणार असाल, त्याचे योग तुमचे जुळत नाही आहेत तरीसुद्धा तुम्ही हा एक उपाय करू शकता. आता बघा, तुम्ही या सर्व समस्यांमधून जात असाल, कर्जाचा डोंगर तुमच्यावरती आहे, म्हणजे कोणत्याही समस्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर पहा, हा उपाय कधी करायचा आहे तर उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता.
सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे बघा, तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे आणि आपल्या घरामध्ये गणेश जयंती असल्यामुळं आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे. तर गणपती बाप्पांवरती आपल्याला अभिषेक हा आवर्जून करायचा आहे आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर अथर्वशीर्षाचं पठण देखील आपल्याला करायचं आहे आणि जे काही अभिषेक केलेलं पाणी आहे तर ते आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे आणि गणपती अथर्वशीर्ष म्हणत सुद्धा हा अभिषेक करायचा आहे. आणि असं हे पाणी जर आपण आपल्या मुलांना पिण्यासाठी दिलं तर आपल्या मुलांच्या जीवनामध्ये प्रगती होत असते, कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत. त्यामुळे मुलांवरती पहा, जे काही अभ्यास करत नसतील किंवा कोणतीही गोष्ट त्यांच्या लक्षात राहत नसेल तर ते सुद्धा राहण्यास मदत होईल. त्यामुळे असा हा एक उपाय आपल्याला मुलांसाठी आवर्जून करायचा आहे. त्यानंतर बघा, आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे, ती आपल्या देवघरामध्ये स्थापित करायची आहे. गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत. तर या दिवशी पहा, जास्वंदीच्या फुलांची माळ जर तुम्हाला भेटली किंवा जास्वंदीचे एक फुल असलं तरी चालेल, ते सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना समर्पित करायचं आहे, म्हणजे अर्पण करायचं आहे. आणि चंदनाचा अष्टगंधाचा टिळा त्यांना लावायचा आहे. त्याचबरोबर जानवे जे असतं तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना आवर्जून परिधान करायचं आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांना आवडणारा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर ही जी गणेश जयंती आहे ती रथसप्तमीच्या अगोदरच आलेली आहे. त्यामुळे त्यांना तिळाच्या लाडूंचा नैवेद्य देखील आपल्याला आवर्जून दाखवायचा आहे. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची ही सर्व सेवा करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला उपाय करायचा आहे. यानंतर पहा, आपल्याला काय करायचं आहे, 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. जे पानं असतात तर असे आपल्याला 21 दुर्वा तयार करायच्या आहेत. तर पहा, आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत, त्यांची जोडी तयार करायची आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत, त्यांची जोडी तयार करायची. अशा आपल्याला 21 दुर्वाची 21 जुड्या तयार करायच्या आहेत. आणि पहा, हा उपाय करताना आपल्याला अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे आणि धूप दीप अगरबत्ती आपल्याला देवघरामध्ये लावायची आहे आणि त्यानंतरच ही सेवा सुरू करायची आहे. आता काय करायचं, आसन टाकून देवघरासमोर बसायचं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू आपल्या जवळ ठेवायचं आहे. एका हातामध्ये 21 दुर्वांची जोडी घ्यायची आहे आणि त्या जोडीच्या शेंड्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. तर बघा, ही जोडी जी आहे तर ती आपण जे देठ आहेत त्या जोडीचे ते गणपती बाप्पांकडे करायचे आणि जी शेंटे आहेत तर ते आपल्याकडे करायचे आणि उजव्या हातामध्ये ही जोडी धरून आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचं एक वेळा पठण करायचं आहे. एक वेळा अथर्वशीर्षाचं पठण करून झाल्याच्या नंतर ही जोडी जी आहे तर ती गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आहे आणि त्यानंतर त्यांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे. आणि पहा, ही जोडी जेव्हा आपण अर्पण करणार आहोत चरणाशी, त्यावेळेस जे गणपती बाप्पांकडे त्यांचं देठ करायचं आहे मागे साईडला आणि पुढच्या साईडला त्यांचा शिंटा करायचा. अशा पद्धतीने अर्पण करायचे आहे. दुसरी जोडी घ्यायची आहे, ती सुद्धा आपल्याला उजव्या हातात पकडायची आहे. जशा सांगितलं आहे त्याप्रमाणेच पकडायचे आहे आणि आपल्याला परत एकदा अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. आणि ही जी जोडी आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला पहा, 21 वेळा ह्या 21 जोड्या 21 वेळा अथर्वशीर्षाचं पठण करून अर्पण करायचे आहेत. आता बघा, 21व्या वेळी काय करायचं आहे, 21व्या वेळी जेव्हा आपण हे अथर्वशीर्ष पठण करणार आहोत त्यावेळेस त्याला फलश्रुती देखील असते. तर ती 21व्या वेळी ती फलश्रुती देखील आपल्याला म्हणायची आहे आणि ही जोडी अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि पूर्ण श्रद्धेने आपली इच्छा जी आहे ती व्यक्त करायची आहे. म्हणजे तुम्हाला ज्या बी अडचणी असतील, संकट असतील, ते सर्व आपल्याला गणपती बाप्पांना सांगायचे आहेत. आपल्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या समस्या असतील त्या सर्व आपल्याला तिथे बोलून दाखवायच्या आहेत. एखादी इच्छा असेल ती तुमची पूर्ण होत नाही, ती सुद्धा म्हणून दाखवायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांना ह्या सर्व गोष्टी सांगायच्या. आता बघा, आपल्याला ही सेवा करून झाल्याच्या नंतर आपल्याला संध्याकाळी ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या उचलायच्या आहेत आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या चरणाशी ठेवून यायच्या आहेत. आपल्या जीवनातील सर्व संकट, अडचणी, दुःख दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला आवर्जून उद्या दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही करायचा आहे. आपल्या मनामधल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता बघा, ज्यांचा विवाह जुळत नाही, योग्य मनासारखा जोडीदार भेटत नाही किंवा ज्यांना सेकंड मॅरेज करायचं आहे परंतु योग जुळत नाही, तर त्यांनी काय करायचं, तर यांनी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, ते हळदीने थोडेसे पिवळे करायचे आहेत
तर ह्या ज्या अक्षता आहेत तर त्या आपल्याला 21 गणपतींना अर्पण करायच्या आहेत. म्हणजे त्यांच्या डोक्यावरती आपल्याला टाकायच्या आहेत. म्हणजे आपल्या स्वतःच्या घरामधला गणपती, मंदिरामध्ये गणपती, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये असतील त्यांच्या घरामधले गणपती, सर्वांवरती आपल्याला असे एक अक्षता ह्या पिवळ्या केलेल्या टाकायच्या आहेत. आणि गणपती बाप्पांना सांगायचं आहे, जसं अक्षता तुमच्या डोक्यांवरती पडल्या तसाच माझ्या डोक्यांवरती सुद्धा पडू द्या, अशी प्रार्थना आपल्याला त्यांना करायची आहे. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला नक्कीच हा उपाय नक्कीच यशस्वी ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय एकदा करून तर पहा. तर अशा प्रकारे हे जे उपाय आहेत तर ते आपल्याला मंगळवारी म्हणजे उद्या गणेश जयंतीच्या दिवशी करायचे आहेत. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.